हेलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स अँड टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स मध्ये नेक्स्ट आपली केमिकल रिएक्शन असणार आहे रेडॉक्स रिएक्शन. आता रेडॉक्स रिएक्शन समजून घ्यायचं असेल तर रेडॉक्स रिएक्शन असेल रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन, ज्यामध्ये सायमल्टेनियस ऑक्सिडेशन बघू शकता तुम्ही, सायमल्टेनियस ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन होईल. त्या रिएक्शनला म्हणू शकतो आपण रेडॉक्स रिएक्शन. आता आपण बघितलं सुरुवातीला ऑक्सिडेशन रिएक्शन काय असेल, मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन रिएक्शन सुद्धा बघितली आहे. आणि ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन हे सायमल्टेनियसली होईल त्या रिएक्शनला म्हणू शकतो आपण रेडॉक्स रिएक्शन. ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन सायमल्टेनियसली होते त्या रिएक्शनला म्हणू शकतो आपण रेडॉक्स रिएक्शन. बघू शकता आता CuO आहे, बघून घ्या CuO आहे आणि हा कन्वर्ट झालेला आहे Cu मध्ये. बघू शकता इथे झालेला आहे CuO कन्वर्टेड टू Cu, मीन्स इथे झाला आहे लॉस ऑफ ऑक्सिजन आणि ह्या रिएक्शनला म्हणू आपण रिडक्शन रिएक्शन. बघू शकता CuO कन्वर्ट झालेला आहे Cu मध्ये, मीन्स इथे झाला आहे लॉस ऑफ ऑक्सिजन आणि ह्या रिएक्शनला म्हणू आपण रिडक्शन रिएक्शन. सो त्यासोबतच बघू शकता तुम्ही H2 असेल, H2 बघून घ्या, H2 कन्वर्ट झालेला आहे H2O मध्ये, मीन्स H2 मध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन झालेला आहे आणि या रिएक्शनला म्हणू आपण ऑक्सिडेशन. बघू शकता वन रिएक्टंटचं झालेलं आहे आपलं रिडक्शन, तर अदर रिएक्टंटचं झालेलं आहे आपलं ऑक्सिडेशन. वन रिएक्टंट इज गेट रिड्युस्ड अँड अदर रिएक्टंट इज गेट ऑक्सिडाइज आणि त्या रिएक्शनला म्हणू आपण रेडॉक्स रिएक्शन, ज्यामध्ये ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन हे सायमल्टेनियसली होत असेल. बघून घ्या the reaction in which oxidation and reduction बघू शकता the reaction in which oxidation and reduction occur simultaneously. बघू शकता occur simultaneously, त्या रिएक्शनला म्हणू आपण ऑक्सिडेशन रिएक्शन. ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली होईल त्या रिएक्शनला म्हणू आपण ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली होईल त्या रिएक्शनला म्हणतो आपण रेडॉक्स रिएक्शन. बघू शकता इथे CuO होता कन्वर्ट झालेला आहे Cu मध्ये, मीन्स इथे झाला आहे लॉस ऑफ ऑक्सिजन आणि याला म्हणू आपण रिडक्शन. त्यानंतर H2 कन्वर्ट झालेला आहे H2O मध्ये आणि इथे झालेला आहे ऑक्सिडेशन बिकॉज यामध्ये ऍड झालेला आहे ऑक्सिजन. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकतो आपण H2S. बघा आता पुन्हा H2S असेल, H2S कन्वर्ट झालेला आहे H2O मध्ये. बघू शकता तुम्ही H2S कन्वर्ट झालेला आहे H2O मध्ये, मीन्स इथे झालेला आहे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन आणि या रिएक्शनला म्हणू आपण ऑक्सिडेशन. ज्यामध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होईल त्याला म्हणू आपण ऑक्सिडेशन. सो त्यासोबतच बघू शकता तुम्ही SO2 मध्ये कन्वर्ट झालेला आहे S सोबत. बघा SO2 कन्वर्ट झालेला आहे S मध्ये आणि इथून झालेला आहे लॉस ऑफ ऑक्सिजन आणि याला म्हणू आपण रिडक्शन. ज्यामध्ये लॉस ऑफ ऑक्सिजन होईल ते असेल रिडक्शन आणि ज्यामध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होईल ते असेल ऑक्सिडेशन आणि ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन मिळून असेल रेडॉक्स रिएक्शन. पुन्हा एक्झाम्पल बघू शकतो आपण MnO2 असेल, MnO2 कन्वर्ट झालेला आहे MnCl2 मध्ये. बघू शकता MnO2 कन्वर्ट झालेला आहे MnCl2 मध्ये आणि इथे झालेला आहे लॉस ऑफ ऑक्सिजन. बघू शकता MnO2 Mn होता O सोबत आणि इकडे कन्वर्ट होताना झाला आहे Cl सोबत, मीन्स इथे झाला आहे लॉस ऑफ ऑक्सिजन आणि याला म्हणू आपण रिडक्शन रिएक्शन. त्यासोबतच बघू शकता तुम्ही HCl असेल, HCl कन्वर्ट झालेला आहे, बघू शकता HCl कन्वर्ट झालेला आहे H2O मध्ये, मीन्स इथे झालेला आहे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन आणि या रिएक्शनला म्हणू आपण ऑक्सिडेशन रिएक्शन. ज्या रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होत असेल त्या रिएक्शनला म्हणतो आपण ऑक्सिडेशन. जिथे लॉस ऑफ ऑक्सिजन झाला तिथे म्हटलं आपण रिडक्शन. अँड ऑक्सिडेशन अँड रिडक्शन सायमल्टेनियसली होत असेल तर त्या रिएक्शनला म्हणतो आपण रेडॉक्स रिएक्शन. सो हे असेल आपलं रेडॉक्स रिएक्शन, जिथे ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन सायमल्टेनियसली होईल. एक्झाम्पल्स ऑफ रेडॉक्स रिएक्शन बघितले आणि बघितलं आपण रेडॉक्स रिएक्शन.